मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. कॅप्टन अशोक खरात हा स्वतःला ज्योतिषी आणि मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी म्हणवणारा भोंदी बाबा आहे. त्याच्यावर एका 35 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा खुलासा. अशोक खरात हा महिलांना स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्यावर बलात्कार करत असे. तो महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी येत असत. त्याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे, ज्याच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. रुपाली चाकणकर यांचे स्पष्टीकरण. रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की कॅप्टन अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही माहिती नाही. यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्या काय म्हणाल्या पाहूया. मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आपल्या सगळ्यांशी लाईव्ह येऊन बोलावं असं फार मनापासून वाटलं. हा महाराष्ट्र, आपण सातत्याने असं म्हणतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संत तुकडोजी महाराजांचा, संत जगद्गुरू तुकोबारायांचा, संत गाडगे बाबांचा, की ज्या लोकांनी कुठल्याही चमत्कारांना आणि कर्मकांडांना थारा दिला नाही. तुमच्या श्रद्धा असणं हा एक वेगळा भाग आहे. तुम्ही एखाद्याला आदर्श मानणं हा एक वेगळा भाग आहे. आणि तुम्ही कुठलाही सारासार विवेकी विचार न करता अगदी आंधळेपणाने गोष्टीला वाहून घेणं हा एक वेगळा भाग आहे. या सगळ्यातूनच जो कियास निर्माण होतो, जो एक गोंधळ निर्माण होतो, त्या गोंधळाच्या स्थितीवर काय उपाय असावे, सातत्याने आपल्याकडे अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून, कारण अंधश्रद्धेला बळी पडून कुणी नरबळी दिली, कुणी घरातल्या सुनेचा किंवा घरातल्या लेकरांचा, बालकांचा बळी दिला, अशा अनेक घटना घडल्या. कुठला तरी पूल वाढत नाही म्हणून पुलाखाली माणसं घातली, अशा अनेक घटना घडल्या. अर्थात हे सगळे अंधश्रद्धेचे बळी होते. पण अशा अंधश्रद्धा फोफावतात कधी? अशा अंधश्रद्धा वाढण्याचं कारण काय? कारण माणसं एकाचं बघून दुसरा अनुकरण करत जातो. त्यातली त्यात ज्याचं अनुकरण केलं जातंय ती व्यक्ती जर कुठल्या तरी प्रातिनिधिक पदावर असेल तर मग तर ते अनुकरण अगदी आगीच्या वणव्यासारखं फोफावत जातं. आज सकाळपासून जे व्हिडिओज आपल्या समोर आले, आज सकाळपासून ज्या अनेक माहिती आपल्या समोर आली, काही लोकांच्या मोबाईलमध्ये कदाचित ते आक्षेपार्ह व्हिडिओही आलेले असतील. हे सगळं बघितल्यावर आपलं डोकं बधीर व्हायला लागतं आणि आपण विचार करतो की अरे, आपण आदर्श कुणाला मानतोय? कारण राज्याच्या प्रमुख पदावर वावरणाऱ्या व्यक्ती जर त्यांचे वर्तन व्यवहार इतके अंधश्रद्धेने बरबटलेले असतील तर काय बोलावं? खरं तर ज्योतिष सांगणे चांगलं की वाईट याच्यावर मला आता जायचंच नाहीये. कारण एखाद्याचं भविष्य सांगणे म्हणजे तसं बघितलं तर स्वप्न विकण्याची कला आहे. एखाद्याला स्वप्न दाखवणं, तू हे होऊ शकतो, तू ते होऊ शकतो, तू हे करू शकतो. सहज तुमच्या दाराशी एखादा माणूस येतो, तुम्हाला भविष्य सांगायला बोलतो, बाई तू फार चांगली पण जग नाही चांगलं. जेव्हा तुझ्याकडे असतं तेव्हा जगाकडे असतं, जेव्हा तुझ्याकडे नसतं तेव्हा जगाकडे नसतं. तू सगळ्यांच्या मदतीला उरते पण तुझ्या मदतीला कोणीही येत नाही. तू सगळ्यांशी चांगलं वागते पण जग तुझ्याशी चांगलं वागत नाही. बाई तू सगळ्यांना मदत करते पण जग, तुझा हात मात्र अळणीच आहे. आणि हे कुठल्याही संसारात खचलेल्या बाईला पटत जातं. संसारात खचलेली जी बाई आहे तिला ही गोष्ट कुठेतरी अपील होते की हो, मी खूप सगळ्यांशी चांगलं वागते पण जग माझ्याशी चांगलं वागत नाहीये. मी सगळ्यांची मदत करते पण जग माझी मदत करत नाहीये. मला कोणीतरी माझ्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. हे तिला मानसिक दृष्ट्या असं काही वठवलं जातं
की मग अंधश्रद्धेला सुरुवात होते. अर्थात ज्योतिष सांगणे हे फक्त भविष्य सांगण्याशी संबंधित, पण तंत्र मंत्र अघोरी विद्या हा अजून वेगळा प्रकार. हे जे तंत्र मंत्र अघोरी विद्या करणारी जी माणसं आहेत, खरंच ते असं असतं का? बरं, याला बळी पडणाऱ्या स्त्रिया जर ग्रामीण भागातल्या असतील, खेड्यापाड्यातल्या असतील, तर आपण समजू शकतो की एखादी ग्रामीण भागातली स्त्री या गोष्टीला बळी पडलेली आहे बा, आणि त्या बिचारीला कळत नाहीये. परंतु शिकल्या सवरलेल्या महिला जर बळी पडत असतील तर दादा हो, एखाद्या पुरुषाचा सगळ्यात सन्मानाची जागा काय? तर त्याने डोक्यावर बांधलेला फेटा, की तो फेटा त्याने कोणाच्याही पायात ठेवणे म्हणजे त्याचा अपमान होणे आहे. आणि एखाद्या स्त्रीसाठी सन्मानाची बाब काय? तर तिचा असणारा पदर, अत्यंत सन्मानाची बाब. राज्याच्या महिला आयोगाच्या प्रमुख असणाऱ्या व्यक्ती जर अशा एखाद्या लिंगपिसाट माणसाचे पाय धुत असतील आणि त्याचे पाय धुवून ते आपल्या पदराने पुसत असतील तर हे गंभीर आहे, हे फार गंभीर आहे. आणि आहे की ही सगळी गोष्ट काय पद्धतीने वाढू शकते. कारण जेव्हा 57-58 व्हिडिओ सापडतात, 50-60 बायकांचं लैंगिक शोषण होतं, त्यातल्या काही महिला हिम्मत करून पुढे येतात, तेव्हा गरज असते की या महिला कधी कधी आपल्या आबरू नुकसानीच्या भीतीने थेटपणे पोलीस स्टेशनला जात नाही. गरज असते त्यांचं समुपदेशन करण्याची, त्यांचं काउन्सिलिंग करण्याची. महिला आयोगाचं काम काय आहे? महिला आयोगाने कुठल्याही महिलेचं समुपदेशन केलं पाहिजे, तिचं काउन्सिलिंग केलं पाहिजे. अशा पद्धतीने जर स्त्रिया पीडित झाल्या तर त्या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा अशा महिलांना इन्क्लुजनच्या प्रक्रियेत आणणं म्हणजेच त्यांचं समावेशन करणं गरजेचं असतं. आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना हिंमत देणं म्हणजेच त्यांचं सबलीकरण करणं गरजेचं असतं. समावेशन, सबलीकरण आणि समुपदेशन ही 3 महत्वाची कामं ही महिला आयोगाची आहे. दुर्दैवाने सध्याच्या काळात महिला आयोगावर असणाऱ्या व्यक्ती, त्यांचं माझं व्यक्तिगत काहीच वैर असायचं कारण नाही, पण महिला आयोगावर असणाऱ्या व्यक्ती जर महिलांचं समुपदेशन करणार नसतील आणि त्यांना एक्सक्लुजन पासून इन्क्लुजन पर्यंत आणण्याच्या ऐवजी त्या अजून कशा एक्सक्लुडेड होतील, त्या अजून कशा बहिष्कृत होतील यासाठी प्रयत्न केला जाणार असेल तर ते भयंकर आहे. कारण बघा, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वैष्णवीला न्याय देण्याच्या ऐवजी चाकणकर वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा त्यांनी प्रयत्न केला. तनिषा भिसे प्रकरणामध्ये ज्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची चूक होती, त्या हॉस्पिटलला दोषी धरण्याऐवजी तनिषा भिसेची कशी चूक आहे यावर त्या बोलत होत्या. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये बड्या राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी संपदाचं समावेशन, संपदाचं समुपदेशन, संपदाची बाजू त्या मांडत नव्हत्या, तर संपदाच्या चारित्र्यावर त्या शिंतोडे उडवत होत्या. तुम्हाला आठवत असेल प्राजक्त खेवलकरचं प्रकरण. या खेवलकरच्या प्रकरणामध्ये त्यांची काहीच गरज नव्हती. नार्कोटिक्स डिपार्टमेंटशी महिला आयोगाचा संबंधच येत नाही. महिला आयोग हा पत्रकार परिषदा घेण्याचा अधिकार नाही. महिला आयोगाला पोलीस तपासात ढवळाढवळ करण्याचाही अधिकार नाही. तरीही खेवलकर प्रकरणात त्या घाईघाईने पुढे आल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अत्यंत व्यक्तिगत आपली राजकीय दुश्मनी काढायचा प्रयत्न केला. अगदी त्याच पद्धतीने संपदा मुंडे प्रकरणात कारण नसताना त्यांनी व्यक्तिगत पातळीवर येऊन ढवळाढवळ केली आणि संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला. त्या चाकणकर आज मात्र त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. त्या आज त्याच्यावरती एका चकार शब्दानं बोलल्या नाही की होय, ज्या 50-60 महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे त्या महिलांच्या सोबत मी आहे आणि या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी मी प्रयत्न करेन.
खेवलकर प्रकरणात किंवा संपदा मुंडे प्रकरणात ज्या फार अतिउत्साहाने वागत होत्या त्या या प्रकरणात मात्र मूग गिळून गप्प बसल्या, किंबहुना गायब झाल्या. बर, आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणात कुठे निलेश लंकेचे फोटो दिसत आहेत, कुठे एकनाथ शिंदेचे फोटो दिसत आहेत, कुठे धनंजय मुंडेंचे फोटो दिसत आहेत, कुठे दीपक केसरकरचे फोटो दिसत आहेत, मग एकट्या चाकणकरलाच का बरं रडारवर आणलं, प्रश्न पडू शकतो. पण चाकणकर का रडारवर आल्या त्याचं कारण नीट समजून घ्या दादा. मी मघाशी असं म्हटलं की समुपदेशन, समावेशन, सबलीकरण ही 3 महत्वाची कामं आयोगाची असतात. आयोगाने समावेशन केलं पाहिजे आणि समुपदेशन केलं पाहिजे. आयोगाने लढणाऱ्या बायकांना हिंमत दिली पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. पण आयोगाच्याच अध्यक्षा जर प्रकरण दडपडत असतील तर, मी मघाशी माझ्या आधीची एक पोस्ट बघा, मी ट्विटरला आणि सोशल मीडियाला एक पोस्ट केली ज्याच्यामध्ये मी एक पत्र शेअर केलंय. हे पत्र आहे नाशिकच्या तिथल्याच एका स्थानिकच्या एका खबरदार पुढारी नावाच्या वृत्त संपादकाचं पत्र आहे. काय पत्र आहे? 1 वर्षापूर्वीच कॅप्टन खरात याच्या दुष्कर्माचा पर्दाफाश करायचा प्रयत्न या जागरूक पत्रकाराने केला होता. आपण म्हणतो ना पत्रकार विकले जात आहेत, नाही हो, पत्रकार लढाईची तयारी ठेवतात, पण पत्रकारांचं बळ कसं हिरावून घेतलं जातं बघा. या नाशिकच्या पत्रकाराने लढायचं ठरवलं, त्याने पर्दाफाश करायचा ठरवला. चाकणकर काय म्हणाले आज? चाकणकर म्हणाल्या की माझा काही संबंध नाहीये, मला काही माहित नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, मी फक्त ट्रस्टवर होते. पहिलं तर तुम्ही त्या ट्रस्टवर कशा आहात? बरं, तुम्ही म्हणताय की माझा फक्त ट्रस्टशी संबंध आहे, मी वैयक्तिक आयुष्यात नव्हते. जर त्या वैयक्तिक आयुष्याशी त्यांचा संबंध नसेल तर कॅप्टन खरातच्या मुलीच्या लग्नात चाकणकर स्वतः अवभगत का करत होत्या सगळ्या पाहुण्यांची? जर वैयक्तिक काहीच संबंध नसेल तर कॅप्टन खरातची भाची चाकणकरांच्या घरात काय करते? आपण इतक्या खोलात नको जायला, अजून जरा सोपं करूया. त्या म्हणतात की कॅप्टन खरातचं काय चाललं होतं मला माहित नाही. खोटं बोलताय चाकणकर. जर तुमचे समर्थक हा व्हिडिओ बघत असतील, आणि मला माहिती आहे ते खात्रीने तुम्हाला हा व्हिडिओ पाठवणार आहेत, तुम्ही बोलणार नाही, तुम्ही गायब होणार, तुम्ही नंतर गनिमी काव्याने तुम्ही लोकांच्या पाठीत खंजीर खुपसणार आणि तुम्हाला वेळ मिळाल्यावर तुम्ही खोट्या केसेस टाकणार. तुमची सगळी कार्यपद्धती माहीत आहे. पण चाकणकर, तुम्ही म्हणताय की तुम्हाला काहीच माहीत नव्हतं, तर मग साधा प्रश्न आहे. 1 वर्षापूर्वी खबरदार पुढारी या वृत्तपत्राच्या संपादकाने जेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला नोटिशी पाठवून धमकावण्याचा प्रयत्न तुम्ही का केला? त्याचा माफीनामा तुम्ही का घेतला? तो माफीनामा मी टाकलाय म्हणून चाकणकरांना प्रश्न विचारले पाहिजे आणि म्हणून चाकणकरांना त्या पदावरून उतरवलं पाहिजे. का चाकणकरांना पदावरून उतरवायचं? तर त्याचं परत एकदा कारण सांगते. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर त्यांनी सत्यसाईंना बोलावलं आणि सत्यसाईला बोलावल्यावर पुरोगामी महाराष्ट्रातनं सगळीकडनं त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. माणिक कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ बघितला गेला आणि माणिकराव कोकाटेंना पदावरून पायउतार व्हावं लागलं. धनंजय मुंडेंचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसा काही संबंध नव्हता, ते काही कुठे सुराविरा घेऊन गेले नव्हते. परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची मैत्री ही अख्ख्या जगाला माहीत होती. त्यामुळे वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या मैत्रीचा फायदा होऊ शकतो. धनंजय मुंडे मंत्रिपदावरून वाल्मिक कराडला मदत करू शकतात असं वाटून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी सगळ्यांनी केली, अगदी मीही केली आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. आत्ता चाकणकरचा राजीनामा याच न्यायाने झाला पाहिजे, कारण चाकणकर दर वाढदिवसाला जाऊन जो उल्लेख करतायत की गुरुतुल्य पितृतुल्य गुरु माऊली, की माझे आई बापच्या ठिकाणी कोण आहे तर कॅप्टन खरात आहे, माझ्यासाठी गुरुतुल्य आहे, माझं पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे, माझी गुरुमाऊली आहे. अशी गुरुमाऊली, ज्या गुरुमाऊलीला
आयोगाच्या अध्यक्षात छत्री धरत असतील, आयोगाच्या अध्यक्षाच पाय धुवून आपल्या पदराने त्याचे पाय पुसत असतील, तर पीडित महिला न्याय मागायला पुढे येतील का? पीडित महिलांच्या मनात हा विचार येणार नाही का की अरे आम्हाला ज्यांच्याकडे न्याय मागायला जायचे आणि ज्याच्या विरोधात न्याय मागायला जायचे त्याचेच पाय जर त्या धुत असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? आणि तसं पॉलिटिकल प्रिव्हिलेज त्यांनी दिलं वर्षभरापूर्वी, हे आता स्पष्ट झालंय. 1 महिन्यापूर्वी संगमनेरमध्ये घटना घडली, तिथे पण एक गुन्हा असाच नोंद झाला. तेव्हाही त्या संगमनेरच्या कुटुंबांना कुणी कुणी फोन केले, त्याचे सीडीआर आता बाहेर आले पाहिजेत. कालपासून त्याला वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी फोन केले त्या प्रत्येकाचे सीडीआर बाहेर आले पाहिजेत. हे जे असे राजकीय वरदहस्त लाभल्यानंतर ही माणसं जर सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असतील, कारण महिला आयोगावरची एक अध्यक्षा बाईच जर पाय धुते आणि पदराने पाय पुसते म्हटल्यावर खेड्यापाड्यातल्या बायका कच्छपी का लागणार नाही? खेड्यापाड्यातल्या बायकांना, अशिक्षित बायकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? एका प्रमुख पदावरच्या व्यक्तीचं वर्तन व्यवहार समाजात किती दूरगामी परिणाम करू शकतं याचं हे फार मोठं उदाहरण आहे. आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अजितदादांसारख्या कर्तृत्ववान नेतृत्वानंतर या पक्षाची कमान ज्यांनी सांभाळलेली आहे त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महिला नेत्या असणाऱ्या सुनेत्रा वहिनींना आमची विनंती आहे की कृपया हे समजून घ्या की राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय राजकीय अपरिहार्यता आहे की आपल्याला महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचं चारित्र्य हनन करणाऱ्या महिलेला या पदावर ठेवावं लागतं. यावर आपण नक्की विचार करावा आणि या संबंधाने ठोस पावलं आता सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी उचलावीत, हेच या व्हिडिओच्या द्वारे आमचं अपील आहे.